ज्यावेळेस आपण मंदिर शैलीचा विचार करत असतो त्यावेळेस प्रामुख्याने उभा आणि आडवं अशा दोन्ही प्रकारचा विचार केला जातो. ह्या मंदिराची रचना शिखर, गर्भगृह, नंतर सभा मंडप व त्याला जोडणारा अंतराळ, त्याचप्रमाणे मुखमंडप असा हा भाग बघायला मिळतो. ह्या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सभा मंडपात जाण्यासाठी किंवा प्रवेश करण्यासाठी आपल्याला तीन दिशेला 3 प्रवेशद्वार किंवा मुखमंडप बघायला मिळतात. मंदिराच्या रचनेमध्ये जेव्हा उभ्या भागाचा विचार करतो त्यावेळेस या भागाला जगती, त्याच्यानंतर बघितलं तर उपपीठ, नंतर वेदीबंध, त्याच्यावरती मंडोवर आणि एक छज्जासारखा थोडासा पुढे आलेला भाग म्हणजे छत हे बघायला मिळतं. आणि छतापासून जर वरचा भाग बघितला तर शिखराचा भाग सुरू होतो. त्याचप्रमाणे त्याला जोडून जर बघितलं तर इतर अंतराळाचा भाग दिसतो आणि त्याच्यानंतर आपल्याला सभा मंडप आणि सभा मंडपाचं शिखर हे दिसून येतं.